ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा जो निर्णय घेतलाय, या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही कळमनुरीमध्ये, हिंगोली जिल्ह्यामधल्या कळमनुरीमध्ये लाखोच्या संख्येनं आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो होतो आणि आज आमच्या ओबीसी बांधवांना आम्ही सांगितलंय की ज्या निजामांना आम्ही आमच्या पूर्वजांनी लढाई लढून इथली त्यांची जी जुलमी राजवट उलथून लावली, त्यांच्या चेल्या चपाट्याने आज रोजी आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमान्वये जे रिझर्वेशन दिलं होतं ते प्रतिनिधित्वाचं रिझर्वेशन होतं, ते सामाजिक दुजाभाव झालेल्या लोकांचं, गावकुसाबाहेरच्या डोंगराच्या कुशीला जी माणसं निर्णय प्रक्रियेमध्ये नव्हती, जी माणसं सिव्हिलायझेशन मध्ये नव्हती, जी माणसं गावगाड्यामधल्या लोकल बॉडीज मध्ये ज्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारलेला होता, इथल्या राज्यकर्त्या लोकांनी, इथल्या शासनकर्त्या लोकांनी, इथल्या वतनदार, जहागीरदार, पाटील, देशमुख या मंडळींनी गाव सारा माझा, गावात दहशत माझी, गावचा सरपंच माझा, गावातल्या सगळ्या गोष्टी माझ्या हातून, मग ती कल्चरल असतील, सांस्कृतिक असतील, देवाधर्माच्या असतील, उपजाऊ जमिनीच्या असतील, या सगळ्या गोष्टी ज्या समूहांच्या जवळ होती, ज्या जातीच्या, ज्याला डॉमिनंट कास्ट म्हणून महाराष्ट्राची ओळखली जाते, त्याच लोकांनी आजच्या दिवशी मराठवाडा मुक्ती दिना दिवशी ओबीसीचं आरक्षण संपवलंय आणि सर्टिफिकेट शासनानं वाढवणं, शासनानं वाटणं हे न उलगडलेलं कोड आहे. कारण शासनाला असा कुठल्या जातीला सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार हे संविधान अलाउ करत नाही. हे बेकायदा वागतायत. तुम्ही GR काढला, ही भळभळती जखम तुम्ही त्याच्यावरती मीठ चोळून केली. एका बाजूला म्हणायचं आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सर्टिफिकेट वाटताय. लाज वाटते अशा गव्हर्नमेंटचा आणि अशा प्रकारचं एक्झर्शन करणाऱ्या व्यवस्थेचा. ओबीसी बांधव रस्त्यावर उतरलेत आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीच्या बाबतीमध्ये जो विचार करणार नाही त्यांना आम्ही धडा शिकवू. बरं लक्ष्मणजी, हाच धागा पकडून मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शासनाने हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करावा ही तुमची मागणी अजूनही कायम आहे का? हैदराबाद गॅजेट नव्हे, 59 लाख नोंदी रद्द करा. सन्माननीय न्यायालयाने, इथल्या आयोगाने, इथल्या राष्ट्रीय आयोगाने आजपर्यंत मराठा समाजाचं बॅकवर्डनेस, सोशल बॅकवर्डनेस नाकारलेलं आहे. कायद्यापेक्षा इथं कोणीही श्रेष्ठ नाही, संविधानापेक्षा इथं कोणीही श्रेष्ठ नाही. गावगाड्यातल्या या मायक्रो घटकांच्या हक्क अधिकाराचं आरक्षण, ओबीसी आरक्षण या राज्यकर्त्या जमातीच्या स्पर्धेमध्ये, तुलनेमध्ये कसे त्यांच्याबरोबर स्पर्धा करू शकतील मुख्यमंत्री महोदय? आजही महाराष्ट्राच्या एखाद्या व्यवस्थेमधला, ओबीसी मधला एखादा बलुता हलुता, एखादा सुतार, लोहार, कुंभार, सोनार माणूस गावातलं पॅनल करतो. एखाद्या सभापती एखाद्या पंचायत समितीचा झालाय, एखाद्या झडपीचा जिल्हा परिषद, एखाद्या चुकून पॉइंट मध्ये एखादा माणूस कुठेतरी या पंचायत राजच्या आरक्षणाच्या माध्यमातून तो कुठेतरी निर्णय प्रक्रियेमध्ये येत होता. तो आज तुम्ही त्याचा अधिकार घालवून टाकलाय आणि दिला कुणाला अधिकार? अरे ज्यांच्यापासून संरक्षण आम्हाला हवं होतं त्याच लोकांना तुम्ही ओबीसीच्या कटघऱ्यामध्ये आणून सोडलं आणि तेही बेकायदा, आणि परत तुम्ही आज सर्टिफिकेट वाटताय. या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आज कळमनुरीमध्ये लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरलो होतो.